एकदा तुम्ही कुठल्या गोष्टीची भीती दाखवली आणि ती आत शिरली तर त्याच्यासाठी आक्रमक व्हा म्हणून तुम्हाला सांगायलाच लागत नाही, मग लोक आपोआपच हल्ले करतात. एकदा मत बनलं तर त्याच्या संबंधी जी काही माहिती माझ्यापर्यंत येते त्यातलं जर ते मला आवडणारं असेल तर त्याचा स्वीकार होतो आणि त्याचा विरोधी जर मत असेल तर चक्क मेंदू त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. मग कशाची भीती वाटली पाहिजे हे शिकवता येतं, तिथे खरा प्रॉब्लेम आहे. सोशल मीडियावरती आपण ज्या प्रकारे शब्दबंबाळ पद्धतीने वागत असतो तर ती एक शाब्दिक हिंसाच आहे आणि शाब्दिक हिंसा ही उलट जास्त हानिकारक आहे. मग अस्थिरता वाढणं माणसामध्ये आणि त्या अस्थिरतेचा फायदा अर्थातच मग राष्ट्रवादी विचारांचे लोक घेणारच. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज एक एकदम वेगळा विषय आहे आणि वेगळ्या गेस्ट आहेत ज्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. आज माझ्याबरोबर आहेत अंजली चिपलकट्टी मॅडम. मॅडम, स्वागत आहे तुमचं थिंक बँकवरती. त्यांची जर्नी फार वेगळी आहे. मूळ इंजिनियर, रिसर्चमध्ये काम, अब्दुल कलामांबरोबर प्रोजेक्ट, मग वेगवेगळ्या IT क्षेत्रातल्या कंपन्यांबरोबर काम आणि गेले 10 वर्ष क्रिटिकल थिंकिंगवरती काम, बिहेवियरवरती अभ्यास, टीचिंगमध्ये काम, त्या शेतीही करतात. विषय इथून चालू झाला, डोक्यात आलं की एक पुस्तक वाचनात आलं, माणूस असा का वागतो, आणि ते त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. त्या पुस्तकात वेगवेगळ्या इव्हॉल्युशनच्या, बिहेवियरच्या, म्हणजे कदाचित त्या बिहेवियर सायकोलॉजिस्ट आहेत का काय असं वाटावं इतपत आहे, पण इतपत त्या पुस्तकात डिटेल्स आहेत, खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. पण त्यांनी कुतूहल म्हणून या सगळ्याचा अभ्यास केलाय. त्यामुळे आजची मुलाखत माणूस असा का वागतो या थीमवरती आहे. मॅडम, स्वागत आहे पुन्हा एकदा. आणि हाच पहिला विषय आहे की मुळात या सगळ्याचा अभ्यास का करावा आणि माणूस असा का वागतो हे शोधावं असं का वाटलं? हा शोध जो आहे तो माझ्या व्यक्तिगत प्रवासाचा तो भाग आहे. कारण मला ह्युमन कॉन्शियसनेस बद्दलचं कुतूहल वाटत होतं, त्यामुळे मी असं ठरवलं की त्याच्यावरती वाचायचं. मग पहिल्यांदा जेनेटिक्सवरती वाचलं, मग लक्षात आलं की हे पुरेसं नाही, मग अजून काय वाचता येईल. मग कल्चरल इव्हॉल्युशन किंवा न्यूरोसायन्स या सगळ्याचा आपोआपच अभ्यास होत गेला. आणि माझा जो विषय आहे सायंटिफिक थिंकिंगचा, तर त्याच्यामध्ये मुलं कशी शिकतात किंवा हाऊ ह्युमन्स लर्न याच्याविषयीचा अभ्यास करण्याचं पण एक मूळ कारण होतं. कारण त्याचा मग उपयोग मला मुलांशी बोलताना पण करता येईल, तर ते एक मूळ कारण होतं. पण तसं बघितलं तर व्यक्तिगत प्रवास आहे. तर माणूस असं का हाकतो असं जेव्हा मी शिकत होते तेव्हा मला असं लक्षात होतं की माझ्या वागण्यात सुद्धा मोठे बदल होत आहेत. त्याच्याने एक वेगळी दृष्टी मिळते माझ्याकडे, स्वतःकडे बघण्याची, माझ्यावर कुठले प्रभाव आहेत, माझ्या भावना कशा घडतात किंवा माझ्या मेंदूची जडणघडण कशी झालेली असेल लहानपणापासूनच्या पर्यावरणामुळे. तर हे कळत जातं तेव्हा आपण स्वतःला जास्ती ओळखत जातो आणि त्यातनं मग आपली दृष्टी बदलते. आपल्या स्वतःकडे बघण्याचीच असं नाही तर वेगवेगळे समूह असे का वागतात, समोरची व्यक्ती तिचं पर्यावरण काय असेल म्हणून ती अशी वागते. तर हा एक थोडासा वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची गरज फक्त मलाच नाही तर आत्ता सध्या ज्या प्रकारे एकंदर दुभंग दिसतात समाजामध्ये, तर तशा वृत्ती सगळ्यांमध्येच विकसित व्हाव्या असं वाटायला लागल्यामुळे मग त्याच्यावरती लिखाण नंतर झालं. तर असा तो प्रवास आहे थोडक्यात. तुम्ही जो उल्लेख केलात की समाजातले दुभंग, आता जगभरात कुठेही बघितलं तर पहिली गोष्ट ती जी दिसती ती म्हणजे पोलरायझेशन. मग ते अमेरिकेत ट्रम्प, बायडन, कमला हॅरिस असेल किंवा भारतामध्ये नरेंद्र मोदी, राहुल गांधी असेल किंवा ब्लॅक अँड व्हाईट असेल किंवा हिंदू मुस्लिम असेल, तर जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पोलरायझेशनचे विचार प्रबळ होताना दिसत आहेत. तुमच्या पुस्तकात एक अख्खा चॅप्टर आहे आपण आणि ते म्हणून. तर मला हे थोडक्यात समजून घ्यायचं आहे की मूळ पोलरायझेशन कुठून चालू होतं, ते आत्ता टेक्नॉलॉजीमुळे वाढले का कशामुळे वाढले आणि का अशी लोक विचार करतात? पोलरायझेशन किंवा ध्रुवीकरण ही काय माणसाची मूळ प्रवृत्ती अजिबातच नाहीये. म्हणजे उत्क्रांतीमध्ये माणूस कसा जगत होता हे जर नीट पाहिलं तर असं दिसतं की मूळ प्रवृत्ती त्याची सहकार्य करण्याची किंवा एकोपा असण्याची आहे. म्हणजे टोळीबद्ध जीवन होतं हंटर गॅदरर मध्ये राहत असताना, टोळीमध्ये राहत असताना. तर आपण ते हा भेद कुठनं सुरू होतो असं जर बघितलं तर माणसाच्या वेगवेगळ्या ज्या ओळखी तयार झालेल्या आहेत, म्हणजे ज्याला आपण आयडेंटिटीज म्हणतो, तर त्यातनं हे भेद सुरू झाले. मग त्या आयडेंटिटीज कधीपासून तयार झाल्या असं जर आपण शोध घेत गेलो तर असं दिसतं की
10-12 हजार वर्षांपूर्वी आपण जेव्हा टोळी जीवन संपून म्हणजे हंटर गॅदरर कम्युनिटीजपासून शेती करायला लागलो, पशुपालन करायला लागलो, तेव्हा आपण स्थिर व्हायला लागलो. आणि मग त्या स्थिर होण्याच्या प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या समूहांचं घर्षण, कोणीतरी वरचढ ठरणार आणि कोणीतरी खाली जाणार. तर त्याच्यामध्ये सत्ता गाजवण्याची वृत्ती असलेली जी माणसं आहेत त्यांनी वचक बसवण्यासाठी काही गोष्टींचा वापर केला असं म्हणूया. तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वापर केलेली गोष्ट कुठली दिसते तर ती आपण आणि ते हा जो टोळी भेद आहे माणसाच्या मनामध्ये कोरलेला, तर त्याचा उपयोग करून वेगवेगळ्या समूहांना नियंत्रण करण्यासाठी हे भेद तयार करणं आणि त्यातल्या दऱ्या वाढवणं असं सत्ताधारी लोक करताना दिसतात. तर त्यामुळे 10-12 हजार वर्षांपूर्वीपासून ते आत्तापर्यंत जर आपण प्रवास पाहिला तर हे ध्रुवीकरणाचं हे अगदी अलीकडचा फेनॉमेना आहे तो. म्हणजे गेल्या काही वर्षात तर ते अधिकच आपल्याला दिसतं. म्हणजे पूर्वी मतभेद असले तरीसुद्धा खूप चांगल्या चर्चा होत असत, वादविवाद होत असत, दुसऱ्या मतांचा आदर करण्याची पद्धत होती. पण अलीकडे मला ऐकूनच घ्यायचं नाही अशी एक वृत्ती जी आहे, तर कॉन्झर्वेटिव्ह आणि लिबरल असं पण नीट बोलू शकत नाहीत एकमेकांची. तर तुम्ही मगाशी ज्या व्यक्तींची नावं घेतली त्याच्यापेक्षा मला असं वाटतं हे विचारधारांमधलं ध्रुवीकरण जास्ती आहे. आणि त्याला अनेक कारणं आहेत. म्हणजे मेंदूमध्ये असलेले वेगवेगळे जे बायसेस आहेत त्याला हे कारणीभूत आहेत. आणि ते बायसेसचा अभ्यास हा बाजारांनी जास्त केलेला आहे आपल्यापेक्षा. म्हणजे बाजार म्हणजे सत्ता बाजार असेल किंवा मार्केट ज्याला आपण म्हणतो, कॉर्पोरेट मल्टीनॅशनल्स, तर त्यांना बरोबर माहिती झालं आहे की कुठल्या प्रकारचे प्रभाव आपल्यावरती टाकले तर आपण त्यांना मतं देऊ. म्हणजे त्यांना अनुकूल असे मतदार घडवणं ह्याच्यासाठी सगळ्यात जास्त म्हणजे माणसांमधले दुभंग वाढवणं. म्हणजे तो माझ्यापेक्षा वेगळा कसा आहे याच्यावर जास्त भर आपला आहे. जसं आपण टोळी म्हणजे हंटर गॅदरर असताना तसं अजिबातच नव्हतं. म्हणजे आजही त्याचे जे अवशेष आपल्याला बघायला मिळतात तिथे जास्त समतावादी संस्कृती आहे असं दिसतं. त्यामुळे हा फेनॉमेना अलीकडचा आहे, ही मूळ प्रवृत्ती अजिबातच नाही आहे. पण किती गेल्या शतकभरातला आहे का तो इंडस्ट्रियल इव्होल्युशन नंतर आहे? कुठून असं झालं की आपण आणि ते जास्त वाढलं? याचं अगदी खरं उत्तर सांगायचं तर संघटित धर्माच्या सुरुवातीपासून असं दिसतं की सत्ताधारी लोकांनी याचा धर्माचा उपयोग हा लढायांसाठी प्रचंड प्रमाणात केला. तर तिथून ती सुरुवात झाली. म्हणजे अगदी हिटलरनी कशाचा वापर केला तर वंशभेदाचा वापर केला. तर वंश ही काय प्रकारची कॅटेगरी आहे तर त्याला काही वैज्ञानिक आधार नाही. ती जेनेटिक डिफरन्सेस दोन वंशांमध्ये आहेत असं आधी वाटत होतं, तसं अजिबातच नाही. तर हेही खरं तर नव्याने म्हणजे केवळ गुलाम आणण्यासाठी म्हणजे एखाद्या माणसांच्या समूहांना गुलामीसारखं वागावं आणि त्याच्यामुळे आपल्याला काही त्रास होऊ नये म्हणून हा वंश कसा कमी प्रतीचा आहे असं डिह्युमनायझेशन करण्याची प्रयत्न त्यावेळेला झालेला आहे. तर त्याचा उपयोग हिटलरनी करून घेतला की ज्यू कसे आपल्यापेक्षा हीन आहेत वगैरे. तर वेगवेगळ्या प्रकारचे भेद करण्याची जी काही दिसते ती संघटित धर्मापासून ते नंतर हळूहळू सुरू होऊन मग त्याच्यामध्ये वंशभेद असेल, जातभेद. आपल्याकडे तर जात वास्तव इतकं भयानकपणे समोर येतं की भेद करण्याची ती एक मोठी आहे. म्हणजे धार्मिक अंगाने भेद तर होतोच आहे पण धर्माच्या आत सुद्धा भेदभाव प्रचंड आहेत. तर हे खूप त्रासदायक आहे आपल्याकडे. पण धर्म हा एक भाग झाला. याच्या आधी जगाचा इतिहास बघितला, भारताचाही बघितला तरी एकाच धर्माचे वेगवेगळे राजे एकमेकांची लढत होते, त्यासाठी त्यांचे सैनिक जीवाची बाजी लावत होते. तर अशा वेळेला पण त्यांना काहीतरी ट्रिगर असेल ना की जो आपलं एक राज्य आणि त्यांचं एक राज्य आणि म्हणून त्यांच्यावरती आपण विजय मिळवला पाहिजे. तर ही जी प्रेरणा आहे, ज्या प्रेरणेतनं सैनिक लढतात, ज्या प्रेरणेतनं जीव दिला जातो, ही नक्की कुठून आली मग ह्या सगळ्या राजवाड्यांच्या त्यांच्या इतिहासात? आता याच्यात सगळ्यात मूळ प्रेरणा अशी दिसते आपल्याला की सत्ताकांक्षा. म्हणजे सत्ता आपल्या हातात हवी असेल तर भूभागाचा विस्तार करणं ही पण एक मोठी त्याच्या मागची कारण आहे दिसतं. तर विस्तारवादी वृत्ती ही सुद्धा माणसामध्ये त्याच्यानंतर म्हणजे जमिनीचं महत्त्व कधीपासून सुरू झालं तर माणूस एका जागी स्थिर झाल्यानंतर. ते जेवढा भूभाग माझा जास्त तेवढं माझी निरंकुश सत्ता राहील असं एकंदर माणसाची वृत्ती त्याच्यानंतर ती वाढत गेली. आणि अगदी मूलभूत प्रेरणांचा विचार केला तर असं दिसतं की
सगळं माझ्या नियंत्रणात आहे का नाही आहे. तर कुठलाही जीव त्याला कुठल्या कुठल्या प्रकारच्या हे असतात, तर भीती असते, म्हणजे धोका आहे का, किंवा रिवॉर्ड आणि पनिशमेंटच्या शब्दात जर आपण पाहिलं तर भीती ही पनिशमेंट आहे आणि तसला काही धोका नसणं म्हणजे माझ्यासाठी चांगलं आहे, किंवा मला प्रजनन करण्याची संधी आहे का वगैरे वगैरे, अन्न खायला मिळतं आहे का. तर रिवॉर्ड पनिशमेंटच्या याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे भीती नाही आणि मला निरंकुश, मला कोणी प्रश्न विचारणार नाही असं जगणं म्हणजे चांगलं. तर इथनं मग आपल्याला अगदी कुटुंबापासून जर बघितलं तर तिथेही कोणीतरी सत्ता गाजवायला बघतं, तर त्याचं युनिट मोठं होत जाऊन हळूहळू मग समाजावरती पण सत्ता गाजवली तर मला छान वाटतं, अशी ती वृत्ती आपल्याला दिसते. म्हणजे अगदी मूलभूत प्रेरणांचा विचार केला तर मुळात स्वतःचं नियंत्रण असलं, माझ्या आजूबाजूच्या पर्यावरणावरती माझं नियंत्रण असलं पाहिजे, अशी ती मूलभूत वृत्ती सर्वच प्राण्यांमध्ये असते. पण माणसामध्ये जो लवचिक मेंदू आहे तो त्या गोष्टींचे वेगळे अर्थ लावतो आणि मग तिथे सत्ताकांक्षा सुरू होते. लवचिक मेंदू म्हणजे नक्की काय? माणसाचा मेंदू हा सगळ्यात मोठा आहे हे आपल्याला माहिती आहे. तर सस्तन प्राण्यांमध्ये सुद्धा सगळ्यात मोठा मेंदू असलेला प्राणी माणूस आहे. तर त्यातला कुठला भाग मोठा आहे माणसाचा, तर हा जो आपला कपाळामागचा असा जो भाग दिसतो ज्याला कॉर्टेक्स असं म्हणतात, तर तो कॉर्टेक्स हा माणसाचा वेगळेपण सांगतो आणि तो लवचिक आहे याचा अर्थ असा की तो काहीही शिकू शकतो. म्हणजे आपल्याला त्याची मूलभूत कनेक्शन्स आहेत, म्हणजे न्यूरॉन्स त्याच्यामध्ये आहेत आणि दे आर रेडी टू लर्न फ्रॉम युअर एक्सपिरियन्सेस. म्हणजे तुमच्या अनुभवातून तो त्याचे ब्रँचिंग होत असतं न्यूरॉन्सचं. तर काय शिकायचं, म्हणजे आपल्याकडे भाषेची केंद्र विकसित झालेली आहेत, पण कुठली भाषा, त्याचा कॉन्टेंट काय हे आपल्या पर्यावरणावरती ठरतं. पर्यावरणामुळे कॉर्टेक्सची सगळ्यात जास्त विकास हा पहिल्या 25 वर्षामध्ये होत असतो, त्यामुळे पर्यावरण सगळ्यात महत्त्वाचं ठरतं अशामुळे. तर हा बुद्धीचा मेंदू अशासाठीच म्हटला जातो की तिथे एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स जी आहेत माणसाची ती करण्याची क्षमता त्याला तिथनं मिळते. म्हणजे निरीक्षण करणं, जो डेटा आहे त्याचं इंटरप्रिटेशन करणं, अर्थ लावणं त्याचा, किंवा इमॅजिन करता येणं, कल्पना किंवा नवीन निर्मिती करता येणं, अजूनही यायचं म्हणजे इंट्युटिव्ह जास्त विचार करणार, ते इंट्युशन चांगले असणं, किंवा टीम स्पिरिट, ग्रुपमध्ये काम करता येणं, त्याला इमोशनल इंटेलिजन्स असं आपण म्हणूया. तर ह्या सगळ्या एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स या इथे आपल्या कॉर्टेक्समध्ये विकसित होतात. तर तो कॉर्टेक्स आहे हा लवचिक असतो, तो आपल्या अनुभवांच्या आधारे घडत असतो. आणि म्हणूनच ॲक्च्युली तुम्ही किती प्रयत्न करता वेगवेगळे अनुभव घेण्यासाठी तितका तो चांगला घडतो, चांगला विकसित होतो असं म्हटलं जातं. तर याचा लवचिक असण्याचा अर्थ हा आहे. म्हणजे माणूस हा सगळ्यात बुद्धिमान प्राणी असणं हे आता चांगलं आहे का वाईट आहे? मला ॲक्च्युली या वाक्याचीच ऑब्जेक्शन आहे की माणूस हा सगळ्यात बुद्धिमान प्राणी आहे का, तर त्याच्याविषयी आपण बोलू. इतकं म्हणता येईल की माणसाकडे असा मेंदू आहे की ज्याच्याने तो सगळ्यात जास्त बुद्धिमान बनू शकतो. तो विवेकी विचार करेलच असं नाही त्याच्यातनं. तर माणसाचा मेंदू लवचिक असणं ही तलवारीच्या धारेवरती असण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे लवचिक असल्यामुळे तो मग काहीही शिकू शकतो, म्हणजे भीती पण शिकू शकतो, आणि चांगलं पर्यावरण मिळालं तर तो अफाट बुद्धिमत्ता पण त्याला प्राप्त होऊ शकते. तर त्यामुळे काय म्हणूया त्याला, फायदे आणि तोटे असे दोन्ही आहेत लवचिक असण्याचे. आणि त्यामुळे पहिली 25 वर्ष किंवा ॲक्च्युली नंतरही, आता तर असंही सिद्ध झालं की नंतरही माणूस कुठल्याही वयामध्ये शिकू शकतो आणि न्यूरोजेनेसिस होऊ शकतं. लवचिक असण्याचे फायदे माणसाचा चांगला विकास, निरलस विकासासाठी आवश्यक आहे ते चांगलं पर्यावरण. आणि जर भीतीयुक्त पर्यावरण असेल किंवा असुरक्षित असेल, अनिश्चितता असेल, तर तोच मेंदू हा चांगला विकसित होत नाही. म्हणजे याचं अगदी खरं तर खूपच उदाहरणं आहेत. चांगलं उदाहरण म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर रुमानियाचा एक डिक्टेटर होता ज्यांनी असा फतवा काढला की यापुढे कुठलेही कॉन्ट्रासेप्टिव्ह वापरायची नाहीत आणि होऊ देत जेवढी मुलं जन्माला येतील तेवढी.
आणि मग प्रचंड प्रमाणात मुलं जन्माला आली आणि ज्यांना त्यांचं रिअरिंग करणं शक्य नव्हतं त्यांनी ती सरकारी अनाथाश्रमामध्ये सोडली ज्यांना. आणि मग अनाथाश्रमामध्ये त्या मुलांना कुठल्याही प्रकारचा विकास होण्यासाठीची साधनं, प्रेम मिळालं नाही. त्यामुळे ही सगळी जी अख्खी पिढी त्या काळात जी जन्मली ती भयमुक्त वातावरणामध्ये त्यांचा मेंदूचा विकास कसा झाला ह्याचा अभ्यास नंतर केला. म्हणजे ही सगळी मुलं गुन्हेगारी वृत्तीची बनली. मग त्यांचा अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की त्यांच्या मेंदूतलं ॲमिग्डाला नावाचं जे भीतीचं केंद्र असलेली जो भाग आहे तो मोठा झाला होता. म्हणजे आपल्याला लक्षात येईल याच्यावरनं की लवचिक मेंदू म्हणजे काय, तर पर्यावरणाचा इतका प्रचंड परिणाम मेंदूच्या विकासावरही झाला तर गुन्हेगारी वृत्ती पण वाढू शकते किंवा दुसऱ्या बाजूनी ते अत्यंत चांगल्या पण निकोप वाढ पण होऊ शकते. तुम्ही लवचिक मेंदूचा उल्लेख केलात आणि आधीच्या प्रश्नात आपण आणि ते बोललो, तर मला असं विचारायचं आहे की आत्ता माझ्यासह सगळे प्रचंड कॉन्टेंट कन्झ्युम करतो टेक्नॉलॉजीचा आणि त्या अल्गोरिदमचा बेस असा असतो की जे आवडेल तेच द्यायचं. त्यामुळं मग कळत्या वयापासून जेव्हापासून आता मुलाच्या हातात मोबाईल येतो तेव्हापासून तो एकच प्रकारचा कंटेंट बघतो जो त्याला आवडतो. याचा परिणाम म्हणून मग मेंदूला जे अधिकाधिक अनुभव मिळायला हवेत ते मिळत नाहीत का? आणि मग टेक्नॉलॉजीमुळं आजचं पोलरायझेशन आपण आणि ते वाढलंय का? कारण मी एकाच प्रकारचे अनुभव घेतो. अगदी बरोबर आहे, असंच काहीसं घडतं. तर ह्याला ॲक्च्युली वैज्ञानिक परिभाषेत एक शब्द आहे, म्हणजे मेंदूचा एक बायस आहे, याला कन्फर्मेशन बायस असं म्हणतात. म्हणजे कुठल्या घटनेबद्दल किंवा व्यक्तीबद्दल एक मत आपलं तयार होतं विविध कारणांनी अनुभवातनं आणि त्या मताला अनुकूल असलेलीच माहिती आपण स्वीकारतो. म्हणजे एकदा मत बनलं तर त्याच्या संबंधी जी काही माहिती माझ्यापर्यंत येते त्यातलं जर ते मला आवडणारं असेल तर त्याचा स्वीकार होतो आणि त्याचं विरोधी जर मत असेल तर चक्क मेंदू त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आणि त्यामुळे होतं असं की वाचताना किंवा ब्राउज करताना आपलं लक्ष अशाच बातम्यांकडे किंवा याच्याकडे जातं की जे मला आवडतंय. तर त्याला म्हणजे त्याला मोटिवेटेड रिझनिंग असं म्हणतो. किंवा विरोधी मत जर कोणी व्यक्त केलं तर इनफॅक्ट आपण आपलं मत कसं बरोबर आहे याच्यासाठी निकराने भांडण करतो. म्हणजे एका पॉईंटला कदाचित आपल्याला कळलंही असेल की नाही ॲक्च्युली खरं तर हा म्हणतोय ते बरोबर आहे, पण तसा ॲक्सेप्टन्स किंवा स्वीकार त्याचा होऊ शकत नाही. उलट आपण असं करतो की मग इंटरनेटवर जातो, मग आपल्या मताला अनुकूल असलेले पुरावे आपण शोधत राहतो आणि मग सांगतो की बघ हे असं आहे. पण कुठल्याही परिस्थितीत ते विरोधी असलेलं मत आपण स्वीकारत नाही. तर हा कन्फर्मेशन बायस हा फारच जास्ती पोलरायझेशनला कारणीभूत आहे. कारण आपण मग त्याच प्रकारचे अनुभव चांगले असं समजलं जातं. म्हणजे सहमतीचं राजकारण ज्याला आपण म्हणतो तर ते त्याच्यातनं घडत जातं. मग असेच लोक आपल्याला आवडायला लागतात की जे माझ्या मताला होकार देतात. मग अशाच समूहांमध्ये आपण जातो की जिथे आपलं पटतं की दुसऱ्या प्रकारचं विरोधी मत ऐकून घेणाऱ्या माणसाकडे आपण फिरकतही नाही अशा वेळेला. तर हे ध्रुवीकरणाचं हे महत्वाचं कारण आहेच आहे. पण ह्याच्यात पहिल्यांदा काय घडतं, म्हणजे समजा माझी माहिती घेण्याची प्रक्रियाच मोबाईलवरून चालू होत असेल किंवा इंटरनेटवरून चालू होत असेल आणि ज्याच्यात अल्गोरिदम असेल तर माझं मत आधी बनतं, कन्फर्मेशन बायस आधी बनतं का कॉन्टेंट आधी मिळतो? म्हणजे याच्यात कार्यकारण भाव काय आहे? हे खूप महत्वाचं आहे. ॲक्च्युली ह्याच्यासाठी मेंदूचे अजून काही बायस आहेत त्याच्याकडे आपल्याला पाहिलं पाहिजे. म्हणजे मत बनण्याची प्रक्रिया कशी घडते तर त्याच्यामध्ये मेंदू असा विचार करतो की ओळखीचं म्हणजे चांगलं, वारंवार ते खरं. म्हणजे आता ह्याचा कसा परिणाम होतो पहा की कुठल्याही जीवाला नवीन स्टिम्युलस आला तर तो चांगला का वाईट माहीत नसतो. तर त्यामुळे तो चालण्याकडे शक्यतो कल असतो. पण एखादा स्टिम्युलस आता आलेला आहे, तो ओळखीचा झालेला आहे तर आणि याच्याने आपल्याला काही धोका बिका नाही आहे तर मग आपल्याला वाटतं की हां हे ओळखीचं आहे तर इट्स गुड. त्यामुळे आपल्याला एखाद्या विषयावरती माहीत नसताना आपल्याला काहीतरी पोस्ट आली व्हॉट्सअपवर किंवा इतर आणि आपल्याला ती माहिती मिळाली तर आता ती ओळखीची झाली. मग ती ओळखीची झाली म्हटल्यानंतर हे बरोबर आहे असं आपल्याला वाटायला लागतं. म्हणजे ती मत घडण्याची प्रक्रिया कशी घडते हे मी सांगते. मग तशाच प्रकारचं अजून कोणीतरी आपल्याला सांगितलं
तर मग आपल्याला 4-5 ठिकाणवरनं त्याच प्रकारचं आपल्यापर्यंत माहिती आली तर मग आपल्याला वाटतं की हां आता हे मला इथून पण कळतंय तिथून पण कळतंय तर ते बरोबर असणार आहे. तर आपल्याला ॲक्च्युली एक सगळ्यांना एक अनुभव येतो की आपल्याला एखाद्या समजा कंपनीचं किंवा असं नाव नव्याने कळलं असेल तर आपण जाताना होर्डिंग्सवरती पण आपल्याला ते नाव दिसतं किंवा अरे इथे पण दिसतंय, म्हणजे एकदा ओळखीचं स्टिम्युलस किंवा नाव दिसलं तर ते अरे आज मला सगळं तिथे तेच नाव कसं काय दिसतंय असा एक आपल्याला भ्रम होतो. तर तो म्हणजे ओळखीचं असल्यामुळे ते नाव मेंदू लक्षात राहतो आणि जिथे जिथे ते नाव दिसतं तिथे तिथे तो तुम्हाला सांगून देतो की बघ हे इथं पण आहे इथं पण आहे. तर ते एक आनंदाची भावना त्याच्यातनं तयार होते कारण ते फॅमिलियर स्टिम्युलस आहे. वारंवार म्हणजे चांगलं म्हणजे आता वेगवेगळ्या जाहिराती पुन्हा पुन्हा दाखवल्या जातात तर आपल्याला काय माहीत नसतं की हे अमुक अमुक साबण म्हणजे असतात. तर जाहिरातीत काय असतं आपल्याला तोंडपाठ झालेलं असतं पण तरी पुन्हा पुन्हा जाहिराती का दाखवल्या जातात तर हा मेंदूचा जो बायस आहे की एखादी गोष्ट वारंवार पाहिली तर मेंदूला ती खरी वाटते, म्हणजे जणू काही तोच अनुभव आपण वारंवार घेतोय असं त्याला वाटतं. तर त्यामुळे ते मत बनण्याच्या प्रक्रियेतलं सगळ्यात महत्त्वाचं एक हे आहे. म्हणून तर आपल्याला दिसतं की नुसत्या कंपन्याच नाही नेते लोकसुद्धा वारंवार जाहिराती देतात ह्याच्यामध्ये मीडियावरती किंवा इकडे तिकडे. तर ते त्यांना बरोबर माहिती आहे की असं मत बनवता येतं घडवता येतं. आणि आता तर भीती पण शिकवता येते, म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं आपला मेंदू लवचिक आहे तर मेंदूला असोसिएशन्स कळतात. म्हणजे याचं एक मी उदाहरण देते. तर आपल्याला नैसर्गिकपणे कुठल्या भीती आहेत. आपल्या उत्क्रांतीच्या काळात तर वाघाला आपण घाबरू किंवा सापाला घाबरू, तर अशा प्रकारची धोका जाणवला तर तिथनं पळ काढणं असं एक आपलं जनरल आपला त्याच्याबद्दलचा रिस्पॉन्स असतो. पण आत्ताच्या काळामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या म्हणजे वाघ किंवा हे काय रोजच्या व्यवहारामध्ये आपल्याला सामोरं जायला लागत नाही, त्या भीती तर नष्ट झालेल्या आहेत. म्हणजे पण असोसिएशन्स करता येतं. म्हणजे उंदराचं एक उदाहरण देऊन सांगते की एखाद्या वस्तूला स्पर्श केल्यानंतर आपल्याला शॉक बसतो, असं असोसिएशन म्हणजे तयार झालं की मग त्यामुळे त्याला हे कळतं की आता याला हात नाही लावायचा. त्याच्यानंतर असा बदल केला की शॉक द्यायच्या आधी फ्लॅश टाकला आणि मग शॉक दिला. मग असं काही काळ तो शिकला की फ्लॅश आला की बरोबर आपल्याला शॉक बसतो. मग नंतर ज्या वस्तूला शॉक बसतो त्याला शॉक देणं बंद केलं तरी केवळ फ्लॅश पडल्यामुळे त्याच्या मनामध्ये भीतीची केंद्र ॲक्टिवेट होतात. तर ह्याच्यावरनं असं दिसतं की असोसिएटिव्ह फिअर्स आपल्या मनामध्ये तयार करता येतात, म्हणजे मेंदू भीती शिकू शकतो. म्हणजे ॲक्च्युली आणखीन एक चांगलं उदाहरण आहे की सगळ्यात जास्त ॲक्सिडेंट्स हे खरं तर मोबाईल आपण बघताना कार चालवतो आणि त्याच्यामुळे होतात. पण आपल्याला मोबाईल बघताना भीती वाटते का? कारण ती भीती आपल्या मेंदूमध्ये रजिस्टर झालेली नाही आहे. ते इतकं अलीकडचं आहे की खरं तर आपल्याला माहिती आहे ॲक्सिडेंट्स रस्त्यावर होतात म्हणून गाडी चालवताना आपल्याला भीती नाही वाटत, कारण दॅट्स नॉट रजिस्टर्ड इन युअर ब्रेन येट. तर हे रजिस्टर झालेल्या ज्या भीती आहेत उत्क्रांतीच्या काळामध्ये त्या भीतींचा वापर करून हे मार्केट, म्हणजे तुम्ही दिसायला चांगले नाही आहात, तुम्ही अमुक लावा मग तुम्हाला छान वाटेल, तर अशा प्रकारच्या पण जाहिराती आपण बघतो. तर हे खूपच आहेत, म्हणजे मी काय त्याची उदाहरणं देत बसत नाही. तर हे अमुक धर्माची लोक ही त्याची भीती आपण घालतो आणि मग बघा तिथे असं झालंय, मग ते असोसिएशन्स होतात की ही माणसं म्हणजे मला भीती वाटली पाहिजे त्याची, तर ही भीती मेंदू शिकू शकतो. तर तिथे अशा प्रकारचं मेंदूचं जे लवचिक मेंदूचं जे आहे, मी मगाशी म्हटलं तलवारीच्या धारेवर आपण असतो शिकण्याच्या बाबतीत, तर त्याचे फायदे आणि तोटे असे दोन्ही आपल्याला त्या लवचिक मेंदूमुळे मिळतात. पण मुळात ही जी भीती आहे ती आता जग ज्या गतीनं बदलतंय आणि जे नवीन प्रश्न तयार होतात, तसं उदाहरणार्थ मोबाईल चालू नये गाडी, म्हणजे मोबाईल वापरू नये गाडी चालवताना, आता अजून काहीतरी येईल काय, म्हणजे 100 प्रकारच्या भीती ज्या गतीनं तंत्रज्ञान बदलतंय. मग त्या गतीनं मानवी मेंदू आणि त्याच्या भीती आणि इतर भावना डेव्हलप होणार नाहीत आणि मग त्यांना अजून प्रॉब्लेम होणार नाही? नाही, होऊ शकतात, पण तितक्या म्हणजे उत्क्रांतीची प्रक्रिया ही अतिशय हळू होते. म्हणजे आजकाल आपल्याला आत्ता हे घडलं तर लगेच 100 वर्षामध्ये टेक्नॉलॉजी आणि सगळंच बदलतंय.
इतक्या कमी काळामध्ये उत्क्रांती आणि मेंदूची हे जडणघडण बदलत नाही, त्यासाठी बरीच वर्ष जावी लागतील. त्यामुळे अशा प्रकारचं रजिस्ट्रेशन इतक्या कमी काळात नाही होत. नक्कीच. म्हणजे मी नैसर्गिक भीतींबद्दल बोलले. शिकण्याची भीती जी आहे ती मी मगाशी म्हटलं तसं असोसिएटिव्ह फिअर आपल्याला शिकता येतं, आणि पण त्याचा तुम्ही कुठेतरी संबंध आपल्या मूळ भीतीशी घालावा लागतो. तुमच्या जीवालाच कसा धोका उत्पन्न होऊ शकतो वगैरे अशा प्रकारे. म्हणजे इथे पण दुसऱ्या माणसांच्या विषयी भीती जेव्हा तयार केली जाते त्यावेळेला आपण आणि ते हा जो मूळ टोळीभेद माणसाच्या मनात आहे त्याचा उपयोग केला जातो. दॅट इज रजिस्टर्ड इन आवर ब्रेन. दॅट इज अ फॉल्ट लाईन, की तिथे टोळी भावना तुमची जागृत करता येते. तर त्याचा उपयोग भीती दाखवण्यासाठी करणं. आणि मग एकदा भीती जाणवली तर त्याची एक साखळी आहे. म्हणजे धोका वाटला की भीती वाटणं, आणि भीतीला जो रिस्पॉन्स येतो ते फाईट ऑर फ्लाईट हे तर सगळ्यांना माहिती झालंय, की पळून जाणं किंवा लढणं. तर त्याच्यासाठी आक्रमकता, आणि मग तिथून हिंसा, असे ती साखळी आहे पूर्ण. तर एकदा तुम्ही कुठल्या गोष्टीची भीती दाखवली आणि ती आत शिरली तर त्याच्यासाठी आक्रमक व्हा म्हणून तुम्हाला सांगायलाच लागत नाही. मग लोक आपोआपच हल्ले करतात. म्हणजे अलीकडची काही उदाहरणं त्याच्या बाबतीतली खूप ताजी आहेत, की एखाद्या विशिष्ट लोकांविषयी आपल्याला भीती दाखवली की मग लिंचिंग पण होतात आणि अनेक गोष्टी त्याच्यामधनं बाहेर पडतात. पण ही आक्रमकता आणि हिंसा आत्ताच वाढली का आधीपासून होती? आणि आत्ताच वाढली असेल तर असं काय घडलं या सायकलमध्ये, धोका, भीती, आक्रमकता, की त्याचं रिॲक्शन आत्ता जास्त येतं? आक्रमकता ही वृत्ती नाहीये. मी मगाशी म्हटलं तसं की नैसर्गिक भीती आपल्याला आधीपासून आहे, आणि नैसर्गिक भीती वाटण्याचं जी काही साखळी आहे ती क्लिअर आहे, की धोक्याची भीती वाटणं आणि मग भीतीतनं तयार झालेली फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स आणि तिथनं मग आक्रमकता, असं ती साखळी अगदीच माहिती आहे. त्या साखळीचा लवचिक ब्रेनमुळे आपल्याला वापर करता येतो. आणि मग कशाची भीती वाटली पाहिजे हे शिकवता येतं. तिथे खरा प्रॉब्लेम आहे. आक्रमकता हे जे काय म्हणू वृत्ती आहे तर ती कोणामध्ये दिसते जर असं आपण पाहिलं तर ज्यांची पोटं भरलेली आहेत त्यांच्यामध्येच अशा प्रकारची आक्रमकता खरं तर जास्त दिसते. याचं एक मी उदाहरण देते. आफ्रिकेमध्ये ॲक्च्युली हे निरीक्षण नोंदवलं गेलंय. तर सिंह या प्रजातीमध्ये शिकार करण्यासाठी नेहमी सिंहीण शिकार करते, सिंह नाही शिकार करत. पण झेब्रा जेव्हा स्थलांतर करतात त्यावेळेला असं दिसून आलं की सिंह हे झेब्रेला मारतायत आणि ते खातही नाहीत, म्हणजे केवळ मारतात आणि सोडून देतात. तर याचं काय कारण असेल तर करायला काहीच नाही म्हणून ते झेब्रेला मारतायत, म्हणजे ते खाण्यासाठी ते मारत नाही. तर याला बिहेवियरल फॅट असं वैज्ञानिक नाव आहे, किंवा वर्तनीय सूज असं त्याला म्हणतात. तर म्हणजे हे हिंसकता आहे का तर शिकार करण्यामध्ये हिंसकता नाही आहे, कारण ते त्यांचं अन्न आहे आणि म्हणून त्याच्यासाठी ते शिकार करतात. पण इथे मात्र तो आक्रमक बनला आहे आणि ते केवळ मी तुमच्यापेक्षा ताकदवान आहे हे दाखवण्यासाठी तो आक्रमक बनलेला आहे. तर अशाच प्रकारची वृत्ती माणसामध्ये पण दिसते आपल्याला, की मला सत्ता गाजवायची आहे म्हणून मी आक्रमक होऊन शोषण करेन. तर नाहीतर मग गरीब आपल्याला जास्त आक्रमक होताना दिसले असते. ॲक्च्युली गरीब आपल्याला हतबल झालेले दिसतात बऱ्याच ठिकाणी. गरीब लोकांचा वापर केला जातो दंगल घडवण्यासाठी, त्यांना हिंसक केलं जातं, कारण की मूळ एजेंडा काहीतरी वेगळा असतो आणि ती कामं नेहमीच पोट भरलेली लोक सत्ता राखण्यासाठी करतात असं सरळ सरळ दिसतं. म्हणजे हे वर्तनीय सूज ही माणसामध्ये म्हणजे इथे आपल्याला खरी आक्रमकता दिसून येते असं म्हणता येईल. असं म्हणतात की अशा प्रकारची आक्रमकता ही माणसात कमी अधिक प्रमाणात असते आणि त्याचं निचरा होण्यासाठी मग खेळ आला की त्याच्यात आपण चीअर करतो किंवा नृत्य आलं किंवा वेगवेगळे पण मिरवणुका आल्या की ज्याच्यामध्ये आपण आपली एनर्जी रिलीज करतो आणि मूळ हा आपला भाव आहे. तर हे खरं आहे का? आणि याला जोडून असणारा प्रश्न, मग आता टेक्नॉलॉजी किंवा सोशल मीडिया हे एक प्रकारे या निचऱ्याचं ठिकाण बनलंय का? की मी जाऊन प्रत्यक्षात काहीतरी करायच्याऐवजी मी पोस्ट टाकतो प्रचंड आक्रमकतेनं, व्हॉट्सअप वरती लिहितो, पण त्यानं प्रत्यक्षात हिंसा घडत नाही. इट्स अ बेटर वे की तो बिहेवियरल फॅट निघेल. काय वाटतं?
ॲक्च्युली पहिल्यांदा तुम्ही जे म्हटलात ना की आक्रमकतेला एक वेगळा चॅनलाइज करण्याचा मार्ग म्हणून नृत्य आणि स्पोर्ट्स वगैरे अशा गोष्टी निघाल्या, तर ते हे खरं आहे, आपल्याला तिथे आक्रमकता दिसते. आणि आपण तर पैसे देऊन अशा प्रकारची आक्रमकता बघायलाही जातो. म्हणजे तशा प्रकारची आक्रमकता सगळ्यांनाच हवीशी पण वाटत असते. तर आक्रमकतेचा निचरा होण्यासाठी ते आवश्यक आहे का, तर असं म्हणता येईल की हो ठीक आहे, पण तिथे शत्रुभाव आहे का की वर्तनीय सूज आहे का, ह्याचा एक थोडासा आपल्याला स्वतःलाच प्रश्न विचारावा लागेल की असं आहे का. कशा प्रकारे या आक्रमकतेचं उत्तर म्हणजे नृत्यामधनं, म्हणजे आता तुम्ही जर बघितलं तर स्कॅन्डिनेव्हियन देशांमध्ये किंवा काही देशांमध्ये मुलग्यांना खूप छान प्रकारे नृत्य करायला शिकवतात आणि त्याच्यातनं त्यांची ऊर्जा बाहेर निघेल असं बघितलं जातं. तर हे अगदी बरोबर आहे की अशा प्रकारे ऊर्जा बाहेर निघण्यासाठी या सगळ्या साधनांचा उपयोग होतो आणि ही विधायक साधनं आहेत, ही चांगली साधनं आहेत, प्रश्नच नाही. पण सोशल मीडियावरती आपण ज्या प्रकारे शब्दबंबाळ पद्धतीने वागत असतो, तर ती एक शाब्दिक हिंसाच आहे. आणि शाब्दिक हिंसा ही उलट जास्त हानिकारक आहे, कारण की त्या शाब्दिक हिंसेने आपण दंगली पेटवू शकतो, हे तर आपल्याला माहिती आहे. म्हणजे जी काही गरळ आपण ओकतो आणि दुसऱ्या आपल्याला नको असलेल्या लोकांच्या विषयी भावना भडकवतो, तर ती शाब्दिक हिंसाच असते ना. त्यामुळे हिंसेचे हे वेगवेगळे प्रकार बघितले तर प्रश्नच नाही. म्हणजे ही हिंसा जास्त, म्हणजे आपण म्हणतोच ना, लेखणी ही जास्त ताकदवान असते, तर ती या बाबतीतही खरंच आहे. दुसरं, तुम्ही या उत्तरात बोलताना एक प्रकारे म्हणजे ग्रुप टीम्स, 2 टीम्स एकमेकांशी भांडतात किंवा एकमेकांशी खेळतात, जे काय असेल ते, पण 2 टीम असतात. सो आपण आणि ते, ही जर का आपली बेसिक फॉल्ट लाईन असेल, हे आपण मान्य केलं, तर मग सीमाविरहित जग, अख्खं जग हे माझं भाऊ बहीण आहेत, किंवा एक प्रकारे सगळं समानता, बंधुता, हे कसं एस्टॅब्लिश होणार. आणि मूळ हे 2 एकमेकांचे विरोधार्थी नाही आहेत का? जर का आपल्या डोक्यात फॉल्ट लाईन आहे की आपण आणि ते आहोत, आणि दुसऱ्या बाजूला आपण असे म्हणतोय की सीमाविरहित जग जगू, कसं शक्य आहे? ते सीमाविरहित जग म्हटल्यानंतर मला ॲक्च्युली त्या ह्याची आठवण झाली. ऑल्विन टॉफलरनी ते ग्लोबल विलेज आणि अशा ज्या काही स्वप्न पाहिली होती, तर त्याची काही भाकीतं खोटी ठरलेलीच आहेत, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे त्यांनी असं म्हटलं होतं की शहरं हळूहळू नष्ट होतील, तर तसं काही घडलेलं नाही. म्हणजे सीमा नष्ट झाल्या असं तर झालंच नाही. इनफॅक्ट म्हणजे आता ग्लोबलायझेशनबद्दल मी काही एक्सपर्ट नाही आहे, पण मला जितकं कळतं त्याच्यामध्ये मी असं म्हणू शकते की ग्लोबलायझेशन म्हणजे गॅट आणि त्याच्यानंतरचं ग्लोबलायझेशन, हा सगळा काळ बघितलं तर मार्केट खुलं होणं ह्याच्यासाठीचे ते प्रयत्न होते. आणि असे एक स्वप्न दाखवलं गेलं की जगाचा एकोपा आपल्याला वाढवायचा आहे किंवा खुला मार्केटमुळे समृद्धी वाढेल सर्वच जगातल्या देशांची. तर खरं तर सीमाविरहित जग हे कोणासाठी खरं ठरलं? फक्त मल्टीनॅशनल लोकांच्यासाठी. म्हणजे मल्टीनॅशनल्स जी आली तर ती वेगवेगळ्या देशांमध्ये आपले पाय रोवून उभी राहिली, तरीसुद्धा त्यांच्या मागे कुठलं तरी एक राष्ट्रराज्य, नेशन स्टेट आहेच आहे, त्याचा हात किंवा त्या काय म्हणू त्याला, कुठल्या तरी नेशन स्टेटचा आधार घेऊनच ती पुढे उभी राहिली. आणि या नेशन स्टेट्स इतर देशांमध्ये जेव्हा जातात तेव्हा त्या सरकारांकडनं टॅक्स सवलती मिळवणं किंवा तिथल्या कामगारांचे कायदेच बदलायला लावणं, हे सगळं ते कोणाच्या आधारावर करतात? तर नेशन स्टेटच्याच आधारावर करतात. म्हणजे तिथे त्यांना सीमा हव्याच आहेत, त्यांना स्वतःसाठी त्या सीमा नको आहेत. म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात काही चांगल्या घडामोडी घडत होत्या असं वाटत होतं की युनो म्हणजे जगाची संसद किंवा ह्युमन राईट्स कमिशन आलं त्याच्यानंतर, तर त्यामुळे मानवी हक्कांचं आता संरक्षण होईल वगैरे असं जे काही वाटत होतं. तर मल्टीनॅशनलनी ते सगळंच खरं तर धुळीला मिळालं असं म्हणायला पाहिजे, कारण त्यांनी सगळ्यात जास्त ह्युमन राईट्स चा काय म्हणू त्याला पाळलेले नाही आहेत. ज्या देशामध्ये विशेषतः गरीब देशांमध्ये मल्टीनॅशनल्स आहेत तिथल्या संसाधनांचा अतिवापर करणं, तिथल्या कामगारांचं शोषण होणं, हे मल्टीनॅशनल किंवा ग्लोबलायझेशन नंतर घडलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे जगभरातली विषमता वाढली का नाही
तर वाढली असं आपल्याला दिसतं. म्हणजे एक नक्की झालं की एक विशिष्ट मध्यम वर्ग हा नवश्रीमंत झाला त्याच्यानंतर. म्हणजे भारतासारख्या विकसनशील देशामध्ये काय घडलं, तर एक स्तर लोकांचा उंचावला पण विषमता वाढली आणि जगभरामध्ये सुद्धा पुन्हा विकसित देश आणि विकसनशील देश यांच्यामधली पण दरी वाढली. तर ह्याला आपण सीमाविरहित जग तर म्हणूच शकत नाही. म्हणजे उलट नेशन स्टेटचा आधार घेऊनच अशा प्रकारचं ते मल्टीनॅशनल्सचं इम्प्लिमेंटेशन आहे. त्यामुळे उलट असं म्हणायला पाहिजे खरं तर नेशन स्टेटनी त्यांच्या देशातल्या किमान कामगारांचं संरक्षण करणं आणि लोकांच्या हक्कांचं संरक्षण करणं हे त्यांचं काम आहे. तर सीमाविरहित जग त्या अर्थाने ग्लोबलायझेशनचा तो उद्देश होता असं म्हणता येत नाही आत्ता तरी. त्या दिशेने जायचं असेल तर आपल्याला खूप वेगळ्या पद्धतीने काम करावं लागेल. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या नैसर्गिक प्रेरणा आणि जे ॲक्च्युअल घडतंय किंवा घडायला हवं असं वाटणं, उदाहरणार्थ समता, बंधुता ही मूल्य म्हणून असायला हवीत, पण दुसऱ्या बाजूला ब्रेक्झिट असेल, अमेरिकेत आता मेक अमेरिका ग्रेट असेल, तर कुणीतरी येतंय आणि त्याच्यामुळं माझ्या पोटावर गदा येते मूळ, तर माझी आंतरिक प्रेरणा अशी सांगते की दुसरी व्यक्ती येता कामा नये, पण मूल्य मात्र असे सांगतात की समता द्या, बंधुता द्या, संधीची समानता असू दे, कुणीही कुठे येऊन व्यवसाय केला पाहिजे, काम केलं पाहिजे. तर माझी आंतरिक प्रेरणा, माझी जगण्याची गरज आणि जगानं मान्य केलेली मूल्य ह्याच्यात कॉन्फ्लिक्ट आल्यावर काय करायचं? ॲक्च्युली याचं उत्तर थोडंसं वेगळं द्यायला पाहिजे. म्हणजे जगाने मान्य केलेली मूल्य असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पुन्हा आपण ग्लोबलायझेशनच्या दृष्टीने विचार करायला पाहिजे की खरोखरी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं हे उद्दिष्ट आहे का की समता प्रस्थापित व्हावी. तर ते ज्या प्रकारे गरीब देशांचं शोषण व्हावं अशा प्रकारे त्यांचे नियम करतात तेव्हा ते काही त्यांचं मूल्य आहे असं दिसत नाही, नक्कीच नाही. तर या ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये एकंदरच रोजगारांचं फेररचना झालेली दिसते आपल्याला. म्हणजे मला असं वाटतं की विकसित देश हे सर्व्हिस इंडस्ट्रीकडे वळले. म्हणजे त्यांच्यामधलं मॅन्युफॅक्चरिंग बंद झालं आणि ते मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री सगळी जिथे संसाधनं वापरायची आहेत अशा विकसनशील देशांच्याकडे, तिथे मजूर स्वस्त मिळत आहेत अशा ठिकाणी ते ट्रान्सफर झालं. तर त्यामुळे विकसित देशांमध्ये सुद्धा अशा इंडस्ट्रीमध्ये काम करणारा जो माणूस होता त्याचा रोजगार गेलेला आहे आणि तिथे त्याला असं दिसतं की बाहेरनं आलेले जे लोक आहेत, मायग्रेशन होऊन आतमध्ये आलेले, ते माझा रोजगार घेत आहेत. अशी एक भावना त्यांच्यामध्ये प्रबळ होताना दिसते. आणि अजून एक असं होतं की ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये एक संस्कृतीचं सपाटीकरण झाल्यासारखं दिसतं. म्हणजे माझं काही स्थानिक मूल्य आहेत किंवा माझं म्हणून जे काही कोझी जग होतं त्याला दुसराच कोणीतरी येऊन त्याला काहीतरी आता ते नष्ट करेल अशी एक भीती माणसाला वाटली आणि त्यामुळे याला विरोध आणि म्हणून मग अस्थिरता वाढणं माणसामध्ये. आणि त्या अस्थिरतेचा फायदा अर्थातच मग राष्ट्रवादी विचारांचे लोक घेणारच, कारण की अमेरिका फर्स्ट हे कुठनं येतं, तर मग आपण पुन्हा एकदा ग्लोबलायझेशनच्या विरोधी जाऊन आता अमेरिकन लोकांना जास्ती प्राधान्य देऊ अशा प्रकारचं मग वक्तव्य राजकारणी लोक करतात. ते सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा एकदा करतात. तर ही एक जगभरामध्ये जी ग्लोबलायझेशनच्या नंतर रोजगारांची फेररचना झाली आणि ती काही समतेच्या आधारावरती वगैरे अजिबात झालेली नाही, त्यामुळे झालेली घडामोडी असं एकंदर मला वाटतं. म्हणजे त्याला अजूनही खूप खरं तर पैलू आहेत, मी सगळे इथे मांडू शकत नाही किंवा मला आता आठवणारही नाहीत, पण मुद्दा असा की यातली एक जी लाईन दिसते ती अशी मला दिसते आत्ता. आणि हे माणसाच्या अंतरप्रेरणांच्या विरोधी जाणार आहे, कारण माझा समूह आणि त्या समूहाला एक नवीनच स्टिम्युलस काहीतरी येते आणि मग त्यामुळे अर्थातच मी त्या बदलांना विरोध करेन असं ते थोडंसं आहे.